शरद पवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या बहुचर्चित परळी मतदारसंघात 20 नोव्हेंबर म्हणजेच मतदानाच्या दिवशी दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा बघायला मिळाला। धनंजय मुंडे समर्थकांकडून माधव जाधव यांना झालेली मारहाण असेल किंवा राजेसाहेब देशमुख यांच्या मुलाने आणि कार्यकर्त्यांनी बूथवर जाऊन मतपेट्या फोडण्याचा केलेला प्रकार असो, असे आरोप एकमेकांवर झाले। परळीमध्ये सर्वत्र बोगस मतदान करणे चालू आहे। बिहारलाही लाजवेल अशी परिस्थिती येथे असून सामान्य माणूस या अराजकतेमुळे भयभीत झालाय। मतमोजणीला स्थगिती देण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करणार। पत्रकार परिषद घेत शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी त्याच दिवशी असे आरोप केले। दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, उलट त्यांच्याच मुलाने आणि कार्यकर्त्यांनी बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मशीनची तोडफोड केली। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून या सर्व चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असं स्पष्टीकरण मुंडे यांनी दिलंय। 23 नोव्हेंबर अर्थात निकालाच्या दिवशी परळीची जनता विकासाच्या मागे उभी राहिली। सर्व जाती धर्माची मायबाप जनता एकजूट झाली म्हणून एवढं मोठं मताधिक्य मिळालं। माझ्या असंख्य जीवाच्या सहकार्यांनी आणि मायबाप जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती। विरोधकांकडून जातीचं राजकारण, राष्ट्रीय नेतृत्वाकडून पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न झाला, परंतु परळीच्या जनतेमुळे हा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजय मिळवला, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विरोधकांकडून होत असलेले आरोप आणि परळी मतदारसंघातील धनंजय मुंडेंची ताकद या दोन्ही बाजूंवर प्रकाश टाकणार आहोत। परळीची निवडणूक धनंजय मुंडेंनी कशी जिंकली याचीच ही इनसाइड स्टोरी। धनंजय मुंडे यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावूनही मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा परिणाम निकालावर दिसून आला आणि बीड लोकसभेमध्ये पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला। याची सल कायम त्यांच्या मनात होती। हा पराभव प्रचंड जिव्हारी लागल्याने याचा वचपा विधानसभेत घ्यायचा म्हणून तेव्हापासूनच मुंडे समर्थक कामाला लागले होते। अर्थात या विधानसभा निवडणुकीलाही मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची किनार असेल असे वाटत असताना निवडणूक निकालात मात्र वेगळंच चित्र बघायला मिळालं। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सततच्या बदलत्या भूमिकांमुळे जरांगे हे कुठेतरी महाविकास आघाडीला पोषक भूमिका देत असल्याची जाणीव मराठा समाजाला झाली। त्यात जरांगे फॅक्टर कमकुवत पडून मराठा मतदारही महायुतीच्या पाठीमागे गेल्याचं बघायला मिळालं। परळी मतदारसंघात तर एकतर्फी लढत बघायला मिळाली। धनंजय मुंडेंनी 1,94,889 मतं मिळवत शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना तब्बल 1,40,224 मतांनी पराभवाची धूळ चारत सुपडा साफ केला। दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला। राजेसाहेब देशमुख यांना केवळ 54,665 मतं मिळाली। विरोधकांनी मुंडेंचा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला, परंतु नावातच धनंजय असल्यामुळे मुंडेंनी आपला बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यात यश मिळवलं। त्या पाठीमागे कोणती कारणं आहेत ते बघूयात। पहिलं कारण म्हणजे शरद पवारांनी धनंजय मुंडेंसारख्या बलाढ्य नेत्यासमोर अगदी कमकुवत उमेदवार दिला। त्यात बाहेरील मतदारसंघातील आणि काँग्रेस पक्षातून आयात केलेला उमेदवार राजेसाहेब देशमुख यांची परळी मतदारसंघात स्वतःची अशी कुठली वोट बँक किंवा ताकद नाहीये। त्यांची संपूर्ण भिस्त ही मराठा मतदारांवर होती। त्यामुळे परळीचा विकास फक्त धनंजय मुंडेच करू शकतात, किंबहुना परळीला धनंजय मुंडे शिवाय पर्यायच नाही, अशी लोकांची भावना तयार झाली आणि मतदारांनी मुंडेंच्या पारड्यात भरभरून मतं टाकली। याशिवाय राजकारण करत असताना नेतृत्व करण्याची क्षमता आणि आक्रमक वक्तृत्व ही कौशल्य शस्त्र म्हणून वापरता आली पाहिजेत, जी प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये दिसून आली नाही। दुसरं कारण म्हणजे खुद्द शरद पवार, प्रतिस्पर्धी उमेदवार राजेश देशमुख, खासदार बजरंग सोनवणे यांनी परळीत दहशत आणि गुंडगिरीचा दबदबा आहे असा प्रचार करायला सुरुवात केली, परंतु हा मुद्दा त्यांच्यावरच बुमरँग झाला। याला उत्तर म्हणून धनंजय मुंडेंनी संपूर्ण प्रचारादरम्यान परळीत सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात, प्रभू वैद्यनाथाच्या मातीचा आणि मायबाप जनतेचा अपमान सहन केला जाणार नाही, हा मुद्दा उचलून धरला आणि मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून विरोधकांचा हा आरोप खोडून काढला। मराठा मतदारांसह इतर सर्व जात समूह मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले। ओबीसी, दलित, मुस्लिम मतदारांनी तर एकतर्फी मुंडे यांनाच मतदान केल्याचं बोललं जात आहे। धनंजय मुंडेंची मजबूत प्रचार यंत्रणा, बूथ लेव्हलचं योग्य नियोजन, मतदारसंघावरील घट्ट पकड, कार्यकर्त्यांचा तगडा फौजफाटा
मुंडेंच्या अभूतपूर्व यशाचं हेही एक मुख्य कारण म्हणावं लागेल. अगदी गाव पातळीवरील कार्यकर्त्यांपासून ते संजय दौंड, वाल्मिक अण्णा कराड, बाजीराव धर्माधिकारी असे हुकमी एक्के धनंजय मुंडेंकडे होते. शिवाय बहीण पंकजा मुंडे भाजप पक्ष सोबत असल्याने मुंडेंची ताकद अनेक पटींनी वाढली. या उलट राजेसाहेब देशमुख प्रचारादरम्यान एकटेच आपल्या बाजूने किल्ला लढवत होते. निवडणूक लढवत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे निवडणूक यंत्रणा, आणि याचा अभाव विरोधी पक्षाकडे दिसून आला. त्यांच्या प्रचारादरम्यानही ते विजयासाठी प्रयत्न करतात असं कुठेही दिसून आलं नाही. त्यांना शेवटपर्यंत जनसंपर्कात आपला प्रभाव पाडता आला नाही. आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात मग ते सामाजिक न्याय विभाग असेल किंवा राज्याचा कृषी मंत्री म्हणून केलेलं काम असेल, आपल्या मतदारसंघासाठी धनंजय मुंडेंनी भरीव विकास निधी प्राप्त करून घेतला. जनतेशी थेट संपर्क, परळीतील आपल्या जगमित्र कार्यालयाद्वारे 24 तास समस्यांचे निराकरण, शेतकऱ्यांसाठीचे हितकारक निर्णय, लाडकी बहीण योजना इत्यादीचाही वेगळा प्रभाव मतदारांवर होताच. तो निकालात दिसून आला. धनंजय मुंडे यांच्या विक्रमी विजयामागे ही सर्व कारणे असली तरी दुसऱ्या बाजूचा विचार केल्यास प्रतिस्पर्धी उमेदवार राजेसाहेब देशमुख टीकेची झोड उठवताना दिसत आहेत. त्यांनी परळीतील अतिसंवेदनशील म्हणून घोषित केलेल्या 122 बूथवर फेर मतदान घ्यावे अशी मागणी केली आहे. परळी मतदारसंघातील 363 मतदान केंद्रांपैकी 8 मतदान केंद्रांवर प्रतिस्पर्धी राजेसाहेब देशमुख यांना भोपळाही फोडता आलेला नाहीये. सोबतच 47 मतदान केंद्रांवर त्यांना एक आकडी मतदानावर समाधान मानावं लागलंय. त्यामुळे राजेसाहेब देशमुख यांनी हायकोर्टात याचिका दाखल केल्याची चर्चा आहे. आता यावर निवडणूक आयोग किंवा न्यायालय काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. बीड लोकसभेलाही परळी मतदारसंघाबाबत असेच आरोप विरोधकांकडून करण्यात आले होते. त्यावेळी पंकजा मुंडे यांना या मतदारसंघातून 75,000 एवढं मताधिक्य होतं. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.